आज एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी आणि शिक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी थेट संसदेवर मोर्चा काढला जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि चाळीसटपरी या आदिवासी बहुल गावांमधील शाळेची स्थिती अत्यंत गंभीर आहे। गेल्या 3 वर्षांपासून या शाळांमध्ये एकही शिक्षक नाही। शिक्षकांअभावी इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। दिल्लीत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जेव्हा संसदेसमोर गदारोळ सुरू आहे तेव्हा बुलढाण्यात मात्र आपली मुले शाळा असूनही ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून संतप्त पालकांनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आम्ही भिंगारा जळगाव जामोद इथं आम्ही 3 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, पण अद्याप आम्हाला शिक्षक अजून मिळाले नाहीये। वारंवार भेटून आम्हाला आश्वासन मिळत आहे, उद्या भेटून जाईन, 8 दिवसात भेटून जाईन, पण असं आम्हाला आश्वासन नको। आम्हाला प्रत्यक्ष नियमानुसार जे शिक्षक भेटणार, जोपर्यंत शाळेमध्ये रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही या इथून उठणार नाही। 3 वर्षापासून पहिली बेजेस निघली, दुसरी बेजेस निघली, हे तिसरी बेजेस चालू आहे। याआधी काही प्रशासनाकडे मागणी केली होती? हा केली होती सीओ साहेबांना। सीओ साहेबांनी आम्हाला तारीख पण दिली होती यासाठी। सीओ साहेब आले पण ते तिच्यात काही तोडगा निघाला नाही। हो सर, बरोबर आहे त्यांचं म्हणणं। तिथे 9वी 10वीच्या वर्गाला शिक्षक नाहीये। आपण आताच थोड्या वेळापूर्वी पण त्या पालकांची चर्चा केली। आपण लवकरच तिथे सकाळी एक तात्पुरते शिक्षक आपण दिलेले आहेत, ते तिथे जॉईन पण झालेले आहेत। आता अन्य 2 शिक्षकांची पण व्यवस्था आपण त्यांच्याकडे करतो आहे। लवकरच आपण त्यांना शिक्षक देऊ। आपण आताच थोड्या वेळापूर्वी पवित्र पोर्टलवर देखील शिक्षक भरतीची जाहिरात दिलेली आहे। आता बुलढाणा जिल्ह्यात जवळजवळ 150 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। आता ती पदं प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर या 2 तालुक्यांमध्ये पदं रिक्त राहण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे। आपण प्राधान्याने ती पदं या पवित्र पोर्टलच्या भरतीमधून भरणार आहोत। माझी या निमित्ताने ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इतक्या लांबून इथं आणू नये, पंचायत समितीला पण आणू नये। आपण कधी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, आम्ही यायला तयार आहोत। तुम्ही आमच्याकडे या, तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत। पण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कृपया आपण खेळू नये, विद्यार्थ्यांना इथं आणू नये, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। गेल्या 3 वर्षापासून शिक्षक नसल्याची ओरड करताय, 3 वर्षापासून त्यांचे काही संपर्क झालेला नाही। सर, आपण यापूर्वी त्यांची पर्याय व्यवस्थापन केलेली होती। 3 लोक आपण त्या ठिकाणी दिलेले होते, पण त्या 3 लोकांपैकी मला वाटतं 2 लोकांनी ती आपण त्यांना मानधन तत्त्वावर जे नेमलेलं होतं त्यांनी ती नोकरी सोडलेली आहे। आपण आज सकाळीच त्या गट शिक्षणाधिकारी महोदयांकडून नावं घेतलेली आहेत आणि आपण आज संध्याकाळपर्यंत स्थानिक पातळीवर जे त्यांचे म्हणजे पदवी प्राप्त केलेले जे लोक आहेत, पदवी आणि डीएड किंवा बीएड प्राप्त केलेले जे लोक आहेत, त्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषदच्या शेष निधीतून आपण त्यांना मानधन तत्त्वावर त्यांची नियुक्ती करतोय। त्यांच्याशी काल पण माझी या निमित्ताने चर्चा झाली होती। तिथल्या पालकांची आणि गट शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलले होते। मी तिथल्या सन्माननीय पत्रकार बंधूंशी पण बोललो होतो आणि त्यांना निरोप दिला होता। गट शिक्षणाधिकारी आज त्यांच्याकडे जाणार होते, पण गट शिक्षणाधिकारी जाण्याच्या आधीच ते पालक मुलांना घेऊन इथे येऊन गेले। मला वाटतं हे चुकीचं आहे। अशा विद्यार्थ्यांना, लहान लहान बाळांना इथं आणणं चुकीचं आहे। आम्ही पालकांना, गावकऱ्यांनाही विनंती केलेली होती यापूर्वी की असं मुलांना इथं आणू नये, तर त्यांनी आमच्या विनंतीचाही थोडासा मान ठेवला पाहिजे। आपल्याला विद्यार्थी सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। असं आणताना जर काही मुलाला इजा झाली, काही वाहनाची अपघात झाला, दुर्दैवाने काही प्रॉब्लेम झाला, तर मग याची जबाबदारी नाईलाजाने मग जे लोक इथं मुलं घेऊन येतात त्यांच्यावर आम्हाला निश्चित करावी लागेल। मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की आम्ही शेषफंडातून आपण तिथे तात्पुरती शिक्षकांची, स्थानिक शिक्षकांची नियुक्ती आपण तिथे करतोय। माझं नाव कुमारी जमना मुकेश खरात, वर्ग 10वा। शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा भिंगारा। आम्ही आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही शिक्षणाची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहे। आम्हाला ज्यापर्यंत शिक्षक भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही।